जय बजरंगबली। प्रवास चालू झालेला आहे। प्रवास थोडा लेंदी आहे, त्यामुळं पहिला स्टॉप आपण घेत आहोत तो म्हणजे तुळजापूर देवस्थाना ठिकाणी कुलदेवीचं दर्शन घ्यायचं आहे आणि मग पुढे आज कोल्हापूरला स्टेसाठी जायचं आहे। अशा ठिकाणी समूह मस्त आराम करत आहे। हा बेड कसा टाकला खूप जण कायम विचारत असतात, हे देखील मी तुम्हाला सांगेल। आता आम्ही तुळजापूरला पोहोचलेलो आहोत। संकेत भैयाशी आधीच कॉन्टॅक्ट केला होता, पूजेची सर्व तयारी केलेली आहे। येथे कदमवाडा आहे, त्या ठिकाणी जाऊन पूजेचं सर्व सामग्री घेऊन आम्ही आता मंदिरात पोहोचणारच आहोत। आणि विशेष म्हणजे ना, देवीच्या गाभाऱ्यामध्ये मला एक फॉलोवर ताईसुद्धा भेटला। खूप छान वाटलं ताई तुम्हाला भेटून। आणि तुम्हाला सांगू, देवीचं दर्शन तर यावेळेस एवढं छान शांततेत आणि एवढं मस्त झालं ना। तुळजाभवानी मातेचं छान दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही जात आहोत कोल्हापूरला। आणि आजचा आमचा हॉल्ट हा कोल्हापूरला राहणार आहे। एक छोटासा स्टॉप असावा म्हणून परभणीपासून आम्ही तुळजापूरचा एक छोटा स्टॉप घेतला। देवीचं दर्शन खूप छान झालं आणि आता आम्ही जातोय कोल्हापूरला। तुम्ही बघू शकता खूप छान हा इथे स्टिक झालेला आहे। तुळजापूर टू कोल्हापूर साधारण आम्ही 6:30 वाजता सायंकाळी कोल्हापूरला पोहोचलो। मंदिराच्या परिसरामध्ये 1 किलोमीटर अंतरामध्येच एवढं छान 2 BHK आम्हाला रूम भेटली। माझा भाऊ येणार होता, त्यामुळं आधीच आम्ही डबल रूम आम्ही बुक करून ठेवली होती। रूम खूप छान आहे, स्पेशियस आहे। मुलांच्या हिशोबाने तर अगदीच छान आहे। तसा एक हॉलचाच प्रश्न होता, परंतु कसं असतं ना, मुलांना आजकाल सर्व गोष्टी फार स्पेशियस मस्त असाव्या लागतात। आणि ॲज युजल समाजनं त्यांचं पूर्ण ड्रॉइंगचं किट घेऊन आले होते आणि नक्षू आलेली आहे। आता यानंतर आम्ही फ्रेश होऊन देवीच्या मंदिरात जाणार आहोत। आणि आता आम्ही सर्वजण फ्रेश होऊन देवी आईच्या दर्शनासाठी आलेलो आहोत। मुखदर्शनच घेणार आहोत, कारण खूप जास्त रश आहे आणि मंदिर क्लोजिंगचाही टाईम झालेला आहे आणि मुलांना भूक पण लागलेली आहे। परंतु तुम्हाला सांगू, मुखदर्शनच एवढं छान झालेलं आहे। जसं तुळजाभवानीचं दर्शन आज खूप छान झालं होतं ना, सेम अगदी त्याच पद्धतीनं कोल्हापूरचं देखील दर्शन खूप छान झालं। टाटा बाय बाय, भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये। आता सुरू आहे आमचं झोपणं। उद्या आम्ही जाणार आहोत बीचला।